स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव 1 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली। 1 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर व रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। 4 ऑगस्ट रोजी व्याख्यान व शाहीर जलसेचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के, सामाजिक कार्यकर्ते अशोक घायाळे, शाहीर धम्मपाल सावंत आणि संच लातूर यांचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन, प्रभारी कुलसचिव डी पवार, व्यवस्थापन परिषदेचे आजी माजी सदस्य, संयोजन समितीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर मारुती गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर सुनीता पाटील, अध्यक्ष आत्राम बुद्धेवाड, सचिव मीना आरसेसह विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे, आपण पाहता त्रिपुल 19 आवाज बातमीची। सध्या मी नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। कशा प्रकारचा कार्यक्रम हा अतिशय चांगला झालेला आहे। कारण कार्यक्रमाची रूपरेषा मी 2 दिवसाची होती ते सांगू इच्छिते। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अध्यापन केंद्र आणि विद्यार्थी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 2 दिवसाचा ठेवण्यात आला होता। पहिल्या दिवशी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आणि त्या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष म्हणून आपल्याच विद्यापीठातील कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर चासकर सर हे होते। यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। तसेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर ह्या रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांचा सहभाग होता। अनेक विद्यार्थी एका तासामध्ये 10-12 असे विद्यार्थी ब्लड डोनेट केलेले आहेत। एकूण 25च्या जवळपास ब्लड डोनेट झाले। त्यानंतर 4 ऑगस्ट 2025 रोजी आपण व्याख्यानाचा कार्यक्रम तसेच शाहिरी जलसाचा कार्यक्रम आयोजित केला होता। पहिल्यांदा व्याख्यानाचा कार्यक्रम केला होता। त्यामध्ये त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर चासकर सरांच्या हस्ते त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवली। त्यानंतर या कार्यक्रमामध्ये 2 वक्त्यांचं भाषण झालं। पहिल्यांदा उदयगिरी कॉलेजचे प्राचार्य मस्के सर यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं। तसेच कॉम्रेड अशोक घायाळे यांनी विद्यार्थ्यांना चळवळीबद्दल आणि संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन कसं करावं ह्या विषयाला घेऊन त्यांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केले। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। आणि त्यानंतर शाहिरी जलसा ठेवण्यात आला होता। शाहिरी जलसा हा अतिशय उत्साहात पार पडला, जेणेकरून विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा खूप मोठा असतो। म्हणजे विद्यापीठामध्ये जेव्हा कार्यक्रम घेत असतो तेव्हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो। त्यामुळे ही जयंती साजरी केली जाते। आणि ही जयंती साजरी करत असताना विद्यापीठातील म्हणजे आम्ही जेव्हा मागणी केलं होतं की 3 दिवसीय जयंती साजरी करावी, पण काही कारणास्तव 2 दिवसाचा वेळ दिला होता। पण 2 दिवस कार्यक्रम घेत असताना कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित नव्हतं आणि जयंती तोंडावर आली। 31 तारखेला आम्हाला पत्रिका मिळाली, पण कार्यक्रमाचं नियोजन करत असताना किमान 1 महिना तरी वेळ दिला पाहिजे। आणि त्या 1 महिना जर वेळ दिला तर विद्यार्थ्यांना नियोजन करता येते। जर नियोजनच नसेल तर कार्यक्रम पार पडत नाही। तरी आपण एका दिवसाचा आपल्याला वेळ मिळाला तरी आपण हा कार्यक्रम सक्सेस करून दाखवलो आणि विद्यार्थ्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवले। त्याबद्दलही त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि हा कार्यक्रम किमान एका काळात 2 दिवसाचा नसून 3 दिवसाचा घेण्यात यावा अशी मी मागणी करते।